नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक तयार होऊन ऑफिसला निघलेला असतो. तेवढ्यात सुखदा येते आणि सार्थकला विचारते की काय सार्थक, कुठे निघालास? सार्थक म्हणतो की कुठे काय, ऑफिसमध्ये. तेव्हा सुखदा म्हणते की सार्थक ऑफिसला नाही जायचे. सार्थक विचारतो की का जायचे नाही, तर सुखदा म्हणते की का म्हणजे नाही जायचे. सार्थक म्हणतो की काय सुखदा, तुला सर्व गंमतच वाटते का? एकतर खूप काम पडलेली आहेत, मग मला ऑफिसला जावेच लागेल. तेव्हा सुखदा म्हणते सार्थक, तुला कळत कसे नाही, तुला गंमत वाटते का की तुझी तब्येत बरोबर नाही म्हणून, मग तू विचारच कसा करू शकतो ऑफिसला जाण्याचा? तेव्हा सार्थक म्हणतो की काय नेमकं तुझे काय सुरू आहे? काल सुद्धा माझ्या ऑफिसचा इतका कामाचा महत्वाचा फोन होता आणि ते फोन मला तू करून दिले नाही. तेव्हा सुखदा म्हणते की अरे, तुझे ऑफिसमधील कामाचे लोक ते हँडल करतील आणि ते चांगले ट्रेन सुद्धा आहे, मग त्यांना हे सर्व हँडल करून दे. तुला आता हे कळत नाही की तुला आता स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे म्हणून. तेव्हा सार्थक म्हणतो की हो मला कळते, म्हणूनच मी तुला म्हणतो की मला ऑफिसमध्ये जावे लागेल. तेव्हा सुखदा चिडते आणि काय रे, तुझ्या सिस्टीम मध्ये स्वतःची काळजी घेणे हे फिट नाही का, तू ते फिट कर. तर सार्थक म्हणतो की हो, मला स्वतःची सुद्धा काळजी घेता येते, पण बिझनेसची सुद्धा मला माझी काळजी घ्यावी लागेल आणि त्यासाठी मला जावे लागेलच. सुखदा म्हणते की मग ते तू ठरवणार का? तर सार्थक म्हणतो की हो, मग काय तू ठरवणार का? सुखदा म्हणते की हो, मीच ठरवणार, कारण तुला कळत नाही, मला कळते की तू स्वतःची काळजी व्यवस्थित घेऊ शकत नाही म्हणून. म्हणजे मी तुला सांगते की तुला आता आरामाची गरज आहे, मग तू आता आरामच करायचा. सुखदा सार्थकच्या पार अंगावर आलेली असते आणि सार्थकला म्हणते की रूमच्या बाहेर जर पडायचे असेल तर त्या अगोदर माझी परमिशन तुला घ्यावी लागेल. आणि परत मागे होत म्हणते की मी तुझ्यासाठी नाश्ता आणून ठेवलेला आहे, तू तो करून घे, म्हणजे तुला सकाळच्या गोळ्या घ्यावी लागतील आणि ऑफिसला जाण्याचा विचार सुद्धा करू नकोस. आणि सुखदा बोलता बोलता सार्थकच्या खूप जवळ गेलेली असते, म्हणून ती घाईने लगेच आपल्या रूम मध्ये येते आणि सार्थक सुद्धा आरशामध्ये आपल्या चेहऱ्याकडे बघत असतो. आणि सुखदा आपल्या रूम मध्ये आल्यानंतर विचार करते की सुखदा, होल्ड अप, शांत हो, आणि खरंच तू बोलता बोलता सार्थकच्या किती जवळ गेली होतीस आणि माय गॉड, माझे हार्ट कधीच असे धडधडत नव्हते. आणि लगेच आपला जो टेडी असते त्याला जवळ घेते आणि काय होते मला म्हणून खूप खुश होते. त्यानंतर इकडे विशाल आनंदीला विचारतो की काय झाले मॅडम? तर आनंदी ही स्वतःच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि विशालला म्हणते की काही नाही, माझी बरीचशी काम पेंडिंग आहेत, मी करून येते. म्हणून आनंदी लगेच आपल्या खुर्चीवर बसते आणि स्वतःला कामामध्ये व्यस्त करते. तर विशाल म्हणतो की मॅडम काही नाही, गेल्या 4 वर्षात मॅडम आपल्या समोर बरेच चांगले वाईट असे प्रसंग उद्भवले, पण मॅडम तुमच्या डोळ्यात मी कधीही पाणी बघितले नव्हते, मग खरंच काही नाही का? तेव्हा आनंदी मुद्दाम खोटं बोलते की विशाल, अरे मनोज दादा आहे ना, ते त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी मला सांगत होते आणि त्यांना असे वाटते की मी त्यांची बहीण आहे आनंदी, म्हणून क्षणभर त्यांना दिलासा मिळावा यासाठी मी सुद्धा त्यांचे बोलणे ऐकत होते आणि मला हे सुद्धा माहिती नाही की ते कोणत्या सार्थक बद्दल बोलत होते. तेव्हा विशालला हसू येते आणि ठीक आहे असे तो म्हणतो. तर आनंदी विचारते की विशाल काय झाले, मी तुला जे काही सांगते ते तुला पटत नाही का? तेव्हा विशाल म्हणतो की मॅडम त्याने काय फरक पडतो? तर आनंदी म्हणते की अरे विशाल, त्याने फरक पडावा असे नाही मी त्यामुळे म्हणत, आणि मी जे काही बोलते ते कुणाला खोटं वाटायला नको. तेव्हा विशाल म्हणतो की मॅडम तुम्ही खरं बोलता की खोटं बोलता हे तुम्हालाच माहिती. मला असे वाटायचे की कल्याणी मॅडम माझ्या सर्वात जवळच्या आहेत आणि कधी गरज पडली तर त्या माझ्याकडे येऊन मन मोकळं करू शकतात, पण आता असा विचार यायला लागला की मी तुम्हाला कितपत ओळखतो. तेव्हा आनंदीला धक्का बसतो. ती म्हणते की विशाल, आणि विशाल लगेच बाहेर निघून जातो. त्यानंतर इकडे शलाका वृंदाच्या रूम मध्ये येते आणि आई म्हणून आवाज देत असते. तेवढ्यात वृंदा ही खाली झोपलेली असते. शलाकाला वाटते की वृंदाला काय झाले, म्हणून ती लगेच रडतच आईला उठवू लागते. तेव्हा वृंदा लगेच उठून उभी राहते आणि काय ग शलाका, काय झाले, रडतेस कशाला? तेव्हा शलाका घाबरतच म्हणते की अगं आई, तुला काय झाले होते? वृंदा म्हणते की मला काही झालेले नाही, मी मेडिटेशन करते. तेव्हा शलाकाच्या जीवात जीव येतो आणि मला तर असे वाटले होते. वृंदा विचारते की काय ग, काय वाटले होते? तेव्हा शलाका म्हणते की काही नाही. तर वृंदा म्हणते की हे बघ, चित्त एकाग्र करण्यासाठी हे तर खूप महत्वाचे आहे. सध्या मी माझी एनर्जी साठवून ठेवते आणि त्यासाठी अशी ध्यान करण्याची पद्धत मी एका व्हिडिओत बघितली. तेव्हा शलाका म्हणते की
आपले चित्त एकाग्र करून त्या समोरच्या व्यक्तीकडे बघायचे आणि त्याच वेळेस आपल्या डोक्यातून किंवा डोळ्यातून एक लाईन जाते आणि समोरचा भस्म होतो. अगदी तसेच ना टीव्हीत दाखवतात तसे सिरियलमध्ये. आणि आई तू हे अगोदरच का केले नाही तर त्या आनंदीला आपण भस्म केले असते. आणि काय तू तर ती तर गेली जाऊन दे, पण आता आपण त्या सुखदावर फोकस करूयात आणि त्या सुखदाला आपण घराच्या बाहेर काढूयात एकदाच. की ती सुखदा या घराच्या बाहेर गेली तर या घरावर आपल्याला राज्य करता येईल. मग फक्त तू आणि फक्त मी दोघीच मज्जा करूयात. म्हणून शलाका खूप हसते. तेव्हा वृंदा म्हणते की शलाका तोंड आणि डोकं जरा वेळ बंद ठेवशील का. तेव्हा शलाका म्हणते की अगं मी ते विचारण्यासाठी आले होते की तू जो प्लॅन करणार आहेस त्या सुखदाचा काही बंदोबस्त करायचा, मग त्याच्याबद्दल विचार केला का. वृंदा म्हणते की हो तसा विचार तर माझ्या डोक्यात आलेला आहेच, पण कायमचा बंदोबस्त व्हायला हवा, परत हा विषय निघायलाच नको. तर शलाका म्हणते की हो तेच ते. वृंदा म्हणते की आता हे सर्वजण सुखदा आणि सार्थक या दोघांची जोडी बनवण्याच्या मागे लागलेत, पण या सगळ्यामध्ये मध्येच आनंदीच जर येऊन उभी राहिली तर. तेव्हा शलाका खूप खुश होते आणि आई खरंच काय आयडिया आहे, आनंदी जर आली तर जाम मज्जाच येईल, त्या सुखदाचा कायमचा पत्ताच कट होईल. तेव्हा शलाका परत म्हणते की अगं आई काय बोललीस तू, आनंदी कशी येईन. आनंदी नाहीच. वृंदा म्हणते की अगं नाही म्हणजे ती मेली का. मेली नाही ना, फक्त ती गायब झाली आणि काय भरोसा ती परत येऊ सुद्धा शकते. शलाका म्हणते की हो येऊ शकते, पण तुला माहिती आहे का ती कुठे आहे, काय करतेस. नाही ना. तर वृंदा म्हणते की हो नाही, पण शोध घेतला तर ती नक्की सापडू शकते आणि जर वेळेवर आपण त्या आनंदीला शोधून जर आणलेत तर त्या सुखदाची वाट लागेल आणि सार्थक सुखदापासून कायमचा दूर होईल. म्हणून वृंदा आणि शलाका खूपच खुश होतात. नंतर शिवानी ही जी ऑर्डर पोहोच करायची असते ते सर्व बॉक्स आनंदीला व्यवस्थित दाखवत असते. तेव्हा आनंदी ते सर्व चेक करून शिवानीला विचारते की पण पांडुरंग दादा कुठे आहेत आणि तू ही सर्व ऑर्डर एकटी बॉक्स कसे घेऊन जाणार. तेव्हा शिवानी म्हणते की ताई तू टेन्शन घेऊ नकोस, मी सर्व व्यवस्थित घेऊन जाते. तेव्हा आनंदी म्हणते की शिवानी मला असे वाटते की तू हे सर्व बॉक्स एकटी घेऊन जाऊ नकोस, अगं मदतीसाठी दुसरे कोणीतरी बघ. तेव्हा शिवानी म्हणते की ताई आत्ता यावेळी कोणी नाही मिळणार, मग मी एकटीच घेऊन जाते. तेव्हा आनंदी नाही नको तू आता थांबच असे म्हणत असते आणि तेवढ्यात मनोज तिथे येतो आणि विचारतो की काय झाले, काही अडचण आहे का. तर आनंदी म्हणते की अरे दादा, अरे शिवानीला हे बॉक्स घेऊन जायचेत आणि तिच्या मदतीला दुसरे कोणीही नाही. तेव्हा मनोज म्हणतो की मग मी जातो. तेव्हा आनंदी म्हणते की अरे दादा तू. तेव्हा मनोज म्हणतो की कल्याणी जाऊन दे मला प्लीज. आनंदी म्हणते की अरे दादा तुझ्यासाठी हे सर्व खूप नवीन आहेत. मनोज म्हणतो की अगं तू सांग की मला कसे करायचे आणि जाऊन दे, मला खरंच खूप फ्रेश वाटते आणि जरा काम केल्यानंतर आणखीन बरे वाटेल, त्यामुळे प्लीज जाऊन दे मला. तेव्हा आनंदी म्हणते की ठीक आहे जा, पण सावकाश जा. तेव्हा शिवानी म्हणते की हो ताई आणि मनोजला म्हणते की दादा मी गाडी म्हणजे घेते, तोपर्यंत तुम्ही बॉक्स घेऊन या. आणि शिवानी बाहेर जाते तर मनोज आनंदीला म्हणतो की मी काही दिवस येथेच थांबणार, मला इथे बरे वाटते, माझं मन येथे रमते, येथील माणसं येथील शांतता याने जरा माझे डोकं शांत झालेत, त्यामुळे कुठलीही चूक मी आता नाही करणार. तेव्हा आनंदी म्हणते की अरे दादा ही तर चांगलीच गोष्ट आहे की तुझे मन येथे रमले, पण घरच्यांचे काय, त्यांना तर तुझी काळजी वाटत असणारच. तेव्हा मनोज म्हणतो की कसली काळजी, मी माझ्या बहिणीजवळ आहे. आनंदी म्हणते की अरे तरी सुद्धा दादा आई अण्णा लीना वहिनी यांना तुझी आठवण येत असेल. तेव्हा मनोज म्हणतो की अगं आनंदी आज 6 वर्ष झाली तरी सुद्धा त्यांना तुझी आठवण येते. आणि मनोज लगेच तो बॉक्स उचलतो आणि घेऊन जातो. तर आनंदीला वाईटच वाटत असते. त्यानंतर इकडे सार्थक घरीच आपले ऑफिसचे काम पूर्ण करत असतो आणि फोनवर सांगत असतो की मला एक काम करा, मला मेल करा, मी घरीच काम पूर्ण करत आहोत. आणि तेवढ्यात सुखदा ही सार्थकसाठी जेवण घेऊन येते आणि लगेच सार्थकच्या हातातील मोबाईल घेऊन ती फोनवर म्हणते की आता लंच टाइम आहे, तुम्ही सुद्धा लंच करा आणि सो हॅपी लंच टाइम असे बोलून फोन कट करते. सार्थक म्हणतो की सुखदा काय चालले तुझे हे सर्व, आम्ही महत्वाचे बोलत होतो. तर सुखदा म्हणते की महत्वाची आता फक्त तुझी तब्येत आहे, मग त्यासाठी मी तुझ्यासाठी हे पौष्टिक जेवण बनवले. आणि तेवढ्यात आदर्श सुद्धा येतो. तर सुखदा म्हणते की हे बघा डॉक्टर साहेब सुद्धा आलेत. आदर्श विचारतो की काय झाले. तर सुखदा म्हणते की तुमचे पेशंट अजिबात स्वतःची काळजी घेत नाही. सार्थक म्हणतो की हो सुखदा तूच इतकी माझी काळजी घेते तर माझ्यासाठी माझे काहीच राहत नाही. आणि सुखदा हसते आणि सार्थकच्या हातातील लॅपटॉप बाजूला ठेवते आणि सार्थक मी तुला भरवणार नाही, तुला स्वतःच्याच हाताने खावे लागणार, म्हणून
म्हणून जेवायला सांगते. तर सार्थक म्हणतो की इतकी कशाला वाढून आणलेस. सुखदा म्हणते की सुरुवात करण्या अगोदरच चिडचिड करतोस, तुला जेवढे खाता येईल तेवढे खा. तर सार्थक म्हणतो की अगं मग वाया जाते. तेव्हा सुखदा आदर्शला विचारते की असे चिडचिड करून जेवायचे असते का. आदर्श म्हणतो की हो सुखदा, तू अगदी योग्य बोललीस. तेव्हा सार्थक म्हणतो की हो घे ना भाई, तू तिचीच बाजू घे. तुम्ही दोघी जण मला. आणि सार्थक एक घास घेतो तर त्याला ठसका लागतो. तेव्हा सुखदा लगेच उठते आणि त्याला पाणी पिण्यासाठी ग्लास घेऊन लगेच ती आपल्या हाताने पाणी पाजते आणि वर बघ असे म्हणते. आदर्श हे सर्व बघून खूपच खुश होत असतो. त्यावर सुखदा म्हणते की ठीक आहे, म्हणूनच चिडचिड करून जेवायचे नसते. तर आदर्श म्हणतो की तुमचे चालून द्या, मी येतो. म्हणून तो बाहेर निघून येतो आणि परत वळून त्या दोघांकडे बघून खुश होतो. त्यानंतर दिनेश स्वतः एक गोधडी शिवतो आणि ती दाखवण्यासाठी आनंदीकडे घेऊन येतो आणि कल्याणी ताई हे बघा मी ही गोधडी शिवली असे म्हणतो. तर आनंदी ती गोधडी बघून म्हणते की वा खरंच खूप छान शिवली आणि खूप जमली सुद्धा. तर दिनेश म्हणतो की अगं ताई प्रयत्न करतो. तेव्हा आनंदी म्हणते की हो प्रयत्न सुद्धा खूप छान जमलात, एक एक धागा खरंच खूप छान विणलास. तेव्हा दिनेश म्हणतो की हो ताई, ही गोधडी विणतानी मला माझ्या आईची आठवण आली. आईची साडी अशीच असायची, आई मायेने पांघरून घालायची. तेव्हा आनंदी म्हणते की हो एक गोधडी विणतानी आपल्याला आपली आई आठवतेच, ज्यात तिच्या मायेची ऊब आठवते आणि मग त्याच भावनेने आपले हात सुई दोऱ्यावर फिरू लागतात आणि त्या सर्व भावना या कलाकृतीत उतरतात. तेव्हा दिनेश म्हणतो की म्हणूनच ताई आपल्या आश्रमातील गोधड्यांना खूप मागणी आहेत. तेव्हा आनंदी खुश होते आणि दिनेश दादा तुम्हाला कसे वाटते असे विचारते. तेव्हा दिनेश म्हणतो की ताई खरंच खूप छान वाटते. तेव्हा आनंदी म्हणते की पण या सर्व मध्ये एक गोष्ट मात्र तुमच्या लक्षात आहे ना. तर दिनेश म्हणतो की हो तब्येतीची काळजी घ्यायची, गोळ्या वेळेवर घ्यायच्या आणि जेवण न वेळ चुकवता करायचे, बरोबर ना. तर आनंदी म्हणते की हो अगदी बरोबर. तेव्हा आनंदी दिनेशला आराम करण्यासाठी जायला सांगते आणि त्याच वेळेस आनंदीला एक फोन येतो आणि लगेच तिला तर फोन हातातून खाली पडतो आणि काय मनोज दादा म्हणून खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा मनोज पुन्हा आश्रमात येतो आणि आनंदीला म्हणत असतो की मी चुकलो, मला माफ कर, मला माझ्या रागावर नियंत्रण नाही ठेवता आले. तेव्हा विशाल हा शिवानीला विचारत असतो की नेमकं तेथे काय घडले. तर शिवानी सांगते की मनोज दादा तेथे गेले होते, मग त्यांच्या आणि रस्त्यावरच्या माणसांची थोडी बाचाबाची झाली आणि मग ते आउट ऑफ कंट्रोल झाले. तेव्हा मनोज रडतच उभा राहतो आणि हात जोडून आनंदीची माफी मागत असतो. मी खरंच खूप चुकलो, पण मला इथून तुम्ही जा म्हणू नका. तेव्हा आनंदी म्हणते की हे बघा असे काही नाही, तुम्ही आमचा काही विश्वास नाही मोडला, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला सांगा की तुम्ही सकाळी गोळी घेतली होती का. तेव्हा मनोज म्हणतो की नाही मी गोळी नाही घेणार. तेव्हा आनंदी म्हणते की का घेणार नाही गोळी. मनोज म्हणतो की मी वेडा आहे का गोळी घेण्यासाठी. आनंदी म्हणते की कोणी सांगितले की वेड लागल्यानंतरच गोळ्या घेतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं शरीर खूप वेगवेगळे असे केमिकल तयार करत असतात. जेव्हा आपल्याला खूप राग येतो, टेन्शन येते, तेव्हा डोक्यातील जे केमिकल असते तेव्हा ते वर खाली होत असते. मग या सर्व गोष्टींना कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी या सर्व गोळ्या असतात आणि हळूहळू त्याची गरज संपून जाते. जर तुम्हाला तुमच्या रागावर मनावर कंट्रोल ठेवायचा असेल, तुम्हाला कोणाला त्रास होऊन द्यायचा नसेल, तर मग या गोळ्या तुम्हाला घ्यावेच लागतील. मग आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला या गोळ्या घ्यायच्या की नाही घ्यायच्या म्हणून. तेव्हा मनोज लगेच गोळ्या घेण्यासाठी तयार होतो आणि परत हात जोडून म्हणतो की फक्त मला एक संधी द्या, मी चुकलो, मी नाही त्रास देणार कोणाला परत. तेव्हा आनंदी म्हणते की हे बघा आम्हाला सुद्धा आता खात्री आहे की तुम्ही परत कधीही चुकणार नाही म्हणून. तेव्हा विशाल म्हणतो की हो भाऊ तू कधीही चुकणार नाही आणि आता मी तुझ्यासाठी गोळी घेऊन येतो, तू गोळी घे. तेव्हा विशाल आणि शिवानी निघून जातात तर मनोज आनंदीला कान पकडून सॉरी म्हणतो. तेव्हा आनंदी त्याचे हातात धरून म्हणते की दादा नाही. त्यानंतर इकडे सुखदाही आपल्या मोबाईलमध्ये आनंदीचा फोटो बघत असते आणि तेवढ्या तेथे आदर्श येतो. आदर्श मागून जोरात भो असे करतो तर सुखदाही खूप घाबरते आणि तिच्या हातातील मोबाईलच खाली पडतो. आदर्श तो मोबाईल उचलतो आणि दे फोन असे सुखी जेव्हा म्हणते तर आदर्श तिला विचारतो की काय बघत होतीस ते सांग. सुखी म्हणते की अरे माझ्या मैत्रिणीचे फोटो बघत होते. तर आदर्श मोबाईल मध्ये पाहतो आणि त्याला तर धक्काच बसतो. आदर्श विचारतो की सुखी ही खरंच तुझी मैत्रीण आहे का. तर सुखी म्हणते की हो.
आणि सुकी म्हणते की ब्रो तू असं का विचारतो, खरंच ती माझी मैत्रीणच आहे. आणि आपला मोबाईल जेव्हा आदर्श दाखवतोच तर त्यात काही नसते आणि आदर्श हा हसायला लागतो आणि सुकी म्हणते की अरे फोन पडल्यामुळे बंद झाला असेल. आणि आदर्श सुकीला विचारतो की मला काही सांगायचे नाही का. सुकी म्हणते की काही सांगू. तर आदर्श म्हणतो की अच्छा म्हणजे सांगण्यासारखे असे काहीच नाही का. आणि मला माहिती आहे की तुझं असं काय चालू आहे ते. तर सुकी म्हणते की अरे काही बाबतीत अजून कन्फर्म नाही ते. सुकीला हसते. तर आदर्श म्हणतो की नो प्रॉब्लेम आणि जेव्हा तू तयार असशील तेव्हा सांग, मी वाट बघतो की तू कधी सांगते ते. असे बोलून आदर्श निघून जातो. सुकी ही आणखीन खुश होत असते. त्यानंतर इकडे सुधा सार्थकला म्हणत असते की सार्थक हे मला अजिबात आवडलेले नाही. सार्थक म्हणतो की का पण मी त्यांना भेटलो तर तुला काय इतका प्रॉब्लेम होतो. सुधा म्हणते की अरे सार्थक त्यांची मुलगी तुला सोडून गेली, मग त्यांच्याशी आता संबंध ठेवण्याची काय गरज. एकदा माणुसकी म्हणून मी तुला त्यांना भेटण्याची परवानगी दिली, पण आता इथून पुढे तुला भेटण्याची त्यांना गरज नाही आणि त्यांना सुद्धा तू परत येथे यायला सांगू नकोस. तर सार्थक म्हणतो की काय आई, एकदा नातं जोडल्यानंतर ते आयुष्यभर निभावायचे असते हे तू आणि बाबांनीच मला शिकवले आणि आता तू सांगते संबंध तोडण्यासाठी. मी नात्याने जरी त्यांचा जावई असलो तरी कायम त्यांनी मला त्यांच्या मुलासारखेच मानले. मी सुद्धा आई आणि बाबा तुझ्यासारखेच त्यांना प्रेम दिले, मग आता मी त्यांची जबाबदारी का पार पडायची नाही. तर सुद्धा म्हणते की सार्थक काय बोलतोस तू हे. ज्या आधारामुळे तू त्यांच्याशी जोडला गेला, ज्या व्यक्तीमुळे तू त्यांचा जावई आहेस आणि आता मुलगा म्हणून जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची वार्ता करतोस, ती व्यक्तीच जर राहिली नाही तर सार्थकला खूप राग येतो. तर सुद्धा म्हणते की नात्याला काय अर्थ आहे तो सांग. हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सार्थक सुद्धाला म्हणत असतो की माझ्या मनातील त्यांची जागा रिकामी आहे असे जर त्यांना वाटत असेल तर माझ्या आयुष्यातील आनंदीची जागा होती ही तशीच आहे आणि तशीच राहीन कायम सुद्धा. त्यानंतर इकडे मनोज आनंदीच्या हाताला धरून म्हणत असतो की तू चल प्लीज माझ्यासोबत चल. तेव्हा आनंदी नाही म्हणते. तर मनोज म्हणतो की ठीक आहे, आई आणि अण्णा तुझी काळजी करून दिवस काढतील, पण सार्थक सर त्यांचे काय, अजून सुद्धा तो तुझी वाट बघतोय. त्याला विश्वास आहे की तू एक ना एक दिवस नक्की येशील. तेव्हा आनंदीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. त्यानंतर इकडे सुकी ही आदर्शला सांगत असते की ब्रो मला माहिती आहे की ही सिच्युएशन वेगळी आहे, मग आज फायनली मी मान्य करते की सार्थक मला खरंच मनापासून खूप आवडतो. तर आदर्श ते ऐकून खुश होतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.